नमस्कार मंडळी, तुम्हालाही एक यशस्वी बिझनेस करायचा आहे, मात्र योग्य मार्गदर्शन मिळत नाही. अहो, आपलं MEA अर्थात मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशन प्रत्येक मराठा व्यावसायिकाला त्याचा उद्योग यशस्वी करण्यासाठी मदत करत असतं. याही वर्षी MEA एक असा एक्स्पो आयोजित करत आहे ज्यामुळे प्रत्येक मराठा व्यावसायिकाला जागतिक ओळख मिळेल. अर्थातच MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो. आणि या एक्स्पोचा अभिमानास्पद भाग म्हणजे आज आपल्यासोबत उपस्थित आहेत यू प्रोटेक्ट अर्थिंग प्रायव्हेट लिमिटेडचे सर्वेसर्वा माननीय श्री सुशांत बर्गे साहेब. नमस्कार साहेब. नमस्कार. स्वागत आहे तुमचं. खरं तर गेल्या कित्येक वर्षांपासून तुम्ही या व्यवसायात आहात, तर यू प्रोटेक्टची सुरुवात कशी झाली आणि काय आहे नेमकं यू प्रोटेक्ट? माझं नाव सुशांत बर्गे. मी यू प्रोटेक्ट हा जो आहे तो आपला 2016ला एस्टॅब्लिश फर्म झालेला आहे. याच्यामध्ये आम्ही अर्थिंग्स आणि केबल ट्रेस हे दोन गोष्टी आम्ही मॅन्युफॅक्चर करतो. आणि कधीपासून याची सुरुवात झाली? 2016ला. आणि त्याच्या आधी सुद्धा आपला एक बिझनेस होता, तर मग दुसरा एक आपला बिझनेस आहे तो 2008ला एस्टॅब्लिश झालेला आहे, जो की श्री साई इलेक्ट्रिकल्स अँड इंजिनियर्सच्या नावाने आहे. त्याच्यामध्ये आम्ही ट्रेडिंग पार्ट्स करतो, लाईक निग्रॅन. त्याच्यानंतर केबल्स वायर्समध्ये आम्ही KA चे डीलर आहोत. पॉलिकॅम आम्ही ट्रेडिंग करतो. तर ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी कॉन्ट्रॅक्टर्स किंवा बिल्डर्सला लागतात तर आम्ही ते पूर्ण प्रोव्हाइड करतो त्याच्यामध्ये. सर, या बिझनेसच्या प्रवासात असा कुठला टर्निंग पॉइंट आला जिथे तुम्हाला असं वाटलं की तुमच्या आयुष्यात किंवा तुमच्या बिझनेसमध्ये एक चांगला बदल झाला? तसं सांगायचं जर झालं तर माझ्या आयुष्यामध्ये जसं मी MA ज्यावेळेस मी कनेक्ट केलं तर मी याच्या आधी पण मी बाकीच्या फोरममध्ये होतो, पण जिथं मला एम कनेक्ट वाटला, मराठा कनेक्ट जो वाटला, तर त्याच्यामुळं मला ह्या 3 वर्षामध्ये असं जाणवलं की आपली माणसं काय असते, एकीचं बळ काय असतं. तर हे मला थोडंसं जाणवलं आणि मला MAच्या जो 3 वर्षापासून जो आहे तो माझा टर्निंग पॉईंट असेल माझ्या बिझनेसमध्ये पण. कारण बरेच आपल्या फोरममध्ये जसं की लाईक बिल्डर्स आहेत, आर्किटेक्चर आहेत, तर त्यांच्याकडून मला काही सपोर्ट भेटलेला आहे. तर अच्छा, म्हणजे MEA मध्ये जेव्हा तुम्ही सामील झाला तर तोच तुमच्या बिझनेसचा टर्निंग पॉइंट. आणि खरं तर या क्षेत्रात आणखीन सुद्धा बरेच व्यावसायिक आहेत, तर तुमच्या या बिझनेसचा असा काय वेगळेपण आहे असं तुम्हाला वाटतं? आमच्या बिझनेसमध्ये असा एक हे आहे की जसं की इलेक्ट्रिकलमध्ये तुम्हाला जर पाहायला गेला तुम्ही तर जे इलेक्ट्रिकलचं पूर्ण जे काय असेल तर एका गोष्टीत फक्त अडकलेलं असेल, ते म्हणजे अर्थिंग. जर अर्थिंग प्रॉपर तुमचं नसेल कुठल्याच गोष्टीला, तुमचं इव्हन साधं घर असो, इंडस्ट्रियल फॅक्टरी असो किंवा तुमचा कोणताही रेसिडेन्शियल एखादं असेल जिथे इलेक्ट्रिसिटी आलेली आहे, तर तिथं तो अर्थिंग हे महत्वाचं असतं. आणि तोच आमचं हे की जो बेसिक पार्ट लागतो एखाद्या इलेक्ट्रिसिटीला, तर तो अर्थिंगचा पार्ट आहे मॅडम. अच्छा. आणि तुम्ही बोलला की 3 वर्षापासून MEA सोबत आहात तुम्ही, तर कसा एक्सपिरियन्स होता या 3 वर्षातला? एक्सपिरियन्स जर सांगायचं म्हटलं तर माझ्याबद्दल की मी मीटिंग्स कनेक्ट करायचो, त्याच्यानंतर 1-to-1 डिस्कशन करायचो, माझी ओळख वाढली. सांगायचं झालं तर लास्ट टू लास्ट इयरमध्ये ज्यावेळेस मी क्रिकेट मॅच खेळलो तर इव्हन आमच्या टीम्स ज्या होत्या त्यांनी दोन्हीही कप आणि एक फायनलचा कप होता, तो तिन्ही कप आम्ही आमच्या टीमने जिंकलो होतो. त्याच्यामुळे तिथं माझा कनेक्ट थोडासा जरा जास्तच वाढला की लोक ओळखायला लागली याच्यामध्ये की 3 कप एकदम आणले आणि बाबा कोणतरी टीममध्ये आहे, तर त्याच्यामुळे थोडंसं कनेक्ट जास्त झालं माझं MA बरोबर. अच्छा. आणि आता जो होणारा MEAचा बिझनेस एक्स्पो आहे तर त्यात सुद्धा तुम्ही सहभागी आहात, तर त्या एक्स्पोची अशी कुठली इम्प्रेसिव्ह गोष्ट तुम्हाला वाटते? इम्प्रेसिव्ह गोष्ट म्हणजे सांगायचं म्हणजे की पहिल्यांदाच मराठा कनेक्ट जो आहे तर त्यांनी कुठेतरी हा एकत्र येऊन एक एक्स्पो केलेला आहे, ह्यातच खूप मोठी समाधान आहे. कारण मराठी माणसाला आपण जसं म्हणतो की बाबा कुठेतरी चान्स एखादा भेटायला पाहिजे, तर प्रत्येकाला आहे की याच्यामध्ये मराठा कनेक्ट असल्यामुळं तो जो फिजिबल आहे की प्रत्येक जण तिथे येऊन तुम्हाला गाईड करू शकतो, सपोर्ट करू शकतो आणि ह्याच्यातून अनेक बिझनेस आहेत की ते एकमेकांना जुळू शकतात. त्याच्यामुळे हा एक्स्पोमुळे खूप जणांना फायदाही होऊ शकतो मॅडम. सर, MEAच्या या बिझनेस एक्स्पो संदर्भात तुम्ही इतर उद्योजकांना काय आवाहन कराल? नक्कीच मी आव्हान करेन मराठी उद्योजकांना, हेच कळकळीची विनंती आहे. MA मध्ये आम्ही गेले 3 वर्ष आहोत. MAच्या विश्वासावरती आम्ही आज 3 वर्ष त्यांच्याबरोबर एकत्र आलेलो आहोत. तर मराठी उद्योजकांना माझी हीच विनंती असेल की तुम्ही स्टॉल लवकरात लवकर बुक करावा. तसेच बाकीचे जे काही स्टॉल धारक असतील, माझा स्टॉल नंबर आहे B29, याला तुम्ही व्हिजिट करा.
तसेच अजून काही तुमचे मित्र वगैरे असतील तर त्यांनाही तुम्ही सांगू शकता की स्टॉल व्हिजिट करण्यासाठी. धन्यवाद.